गावात आले तेव्हा म्हटलं होतं की छान जॉब करेन, फॅमिली सोबत टाइम स्पेंड करेन, पण कसलं काय इकडे काय चाललंय? लग्न, घराची जबाबदारी आणि आता हे माईसाहेबांचं कोर्ट. वा, कसं करणार आहे मी हे सगळं? जरी माझं माईसाहेबांशी पटत नसलं तरी ब्रह्मवतीतली सगळे लोक मानतात त्यांना. माझ्याकडनं जर छोटीशी चूक झाली तरी त्यांच्या कोर्टाचा अपमान होईल. एक मिनिट, मला त्यांच्या खुर्चीत बसावं लागणार आहे ना? देवा, काय करू मी? प्रॅक्टिस करू का? हां, थोडीशी प्रॅक्टिस करते. ही जसं काय आम्हाला काय कामच नाही, इतकं वेळ बसून ठेवतो का कुठं? अरे एखाद्या अट्टल गुन्हेगाराला बी असं बसून ठेवत नाहीत. माझं ना आता एकदा थोडंसं डोकं सरकलं नाही. कोण आहे रे? का डोळ्याचे खासडं झाले का रे तुझ्या? धक्का देतो मला, ते डोळे बाहेर काढून गोट्या खेळत बस त्याचा. तुला माहिती का मी कोणाच्या वेळी येते? अरे धक्का देतो तो वरतून मला बोलतो का तू? हा, जास्त झालंय का तुला? तुला माहिती का मी कोण आहे? तुला माहिती का मी कोण आहे? अरे असेल तू कोणी कुठला, मला काय सांगतो? येडा कोला, चाल निघ. माजलेला कुठला, चाल निघ. अरे काय रे देवा. अरे येडा आहे का तू? त्याची साईज पाय, तुझी साईज पाय. निघ. नको शिकू अक्कल मला जास्ती. देवा, काय दिवस आलेत. रस्त्यावरची माणसं बी माझी आबरू काढायला लागली आता. एक तर ते इन्कम टॅक्स वाल्यांनी दिवसभर बसून ठेवलं, नुसतं ताट कळत ठेवलं. साहेब तर नाहीच भेटला ना, काय उग आहे देवा. अरे काय बघायची दिवस बघायची वेळ आली, त्यात आता ह्यो बियाणे माझी मारामारी करायला लागतोय. आता कोणाची तार आली एवढ्या घाई येईल. झालं, ज्याला नाही कुणी वाली आणि नुसतंच फुशारक्या मारी ह्यो दाढीवाला जाली. जालिंदर मामाचं ना काय चाललंय, एक तर दिवसभर त्या माईंच्या मागं पुढं असं डुकरावानी घुटमळत असते. शिपटी हलवणाऱ्या कुत्र्यावानी नुसतं पुढं मागं गोंडा घोळत असते. आणि ते झालं का मला फोन करून धने 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 असं करत राहते. काय करावं याचं, जाऊ दे. हॅलो, काय रे धन्या, एवढा वेळ लागतो का फोन उचलायला? हो नाही साहेब, ते काय झालं, रिंगच ऐकू आली नाही, जरा गडबड होती ना त्यामुळं. तुम्ही बोला ना साहेब, काय आज्ञा आहे? काही नाही, सुनबाईंकडनं समजलं आम्हाला म्हणून फोन केला. नक्की काय घडलं तिकडं? बघा आता मामा, अरे तुम्ही समजतोय म्हणता आणि परत काय झालं हे बी विचारताय. मलाच काही कळत नाही तुम्ही काय बोलता ते. अहो काय मामा, ते इन्कम टॅक्स वाल्यांनी मला एखाद्या चपराशावानी घरातून उचलून आणलं, ते ऑफिस मध्ये नेऊन बसवलं राव. मला म्हणले साहेबांना तुम्हाला भेटायची आणि चौकशी करायची. अरे लई वेळ बसून ठेवलं आणि मग येऊन सांगत येत मला का साहेब आज येणार नाही. अरे याला काय अर्थ आहे? अहो माई साहेब मक्तेदारांच्या व्यायाचा अपमान केलाय त्यांनी, घोर अपमान. आणि माई साहेबांच्या व्यायाचा अपमान म्हणजे माई साहेबांचाच अपमान नाही का? हा, तुम्ही काहीतरी करा मामा. हे धन्या, उगाच या प्रकरणात माईंना ओढायचं काम नाही. त्यांचा या प्रकरणाशी काही एक संबंध नाही. आणि राहिला प्रश्न माईंच्या अपमानाचा,
तर माईंचा अपमान करणारा ह्या जगात अजून जन्माला यायचा आहे. उगाच तुझी टीम माझ्या मागं लावू नको, कळलं का? आमचं काय म्हणणं आहे की बा माईंचं वजन त्यांच्या व्यायाच्या कामी यावं एवढंच अपेक्षा आहे, बाकी काय आहे? इथं पण माई साहेबच पाहिजे का? हा धनाजीराव, जमीन पण माईंनीच मिळवून दिली. तुमची इन्कम टॅक्सची सगळी लफडी माईंनीच सांभाळली. जेवढा फायदा मोठा ना तेवढीच रिस्क मोठी, कळलं का? अहो काय बोलताय मामासाहेब, ते जमिनीचे एवढे तुकडे पाहिजे एवढा मोठा ताप सहन करायचा? एवढासा तुकडा धन्या कुत्रा भाकरीसाठी नाही तर तुकड्यासाठी फिरत असतो, कळलं का? आणि काय रे, एवढीशी जमीन होती तर माई साहेबांकडे कशाला आला तू? आणि हो, ही लढतड उगाच आमच्या मागे लावायची नाही. एवढं कळत नाही का रे तुला धन्या? एवढं सगळं घडतंय म्हणजे त्या जमिनीवर नक्की कोणत्या तरी मोठ्या माणसाचा डोळा आहे. मोठा माणूस? अहो कोण मोठा माणूस? माई साहेबांपेक्षा कोण मोठं आहे इथं? आलाच का परत माईंवर? हा, एक काम कर, उद्या आधी त्या ऑफिसला जाय आणि तिथं जाऊन बघ काय घडतंय ते. अहो म्हणजे काय, म्हणजे परत तेच? नाही म्हणजे माई साहेब ह्याच्यामध्ये काहीच करणारच नाहीत का? अहो असं करू नका. त्या ऑफिसमध्ये सारखी खेटे घालून मला या टेक यायचं एखाद दिवशी खटकुनी. ए माई इकडं नाहीये म्हणून हा सगळा प्रॉब्लेम होतोय. त्या आल्या की बघू. झालं, ठेवला यांनी फोन. या कुरबट्टी साहेबाचा फोन काय पोस्ट पेड आहे का काय माहिती, याला बिलाची भीती वाटत त्यामुळे सारखं कटच करतोय तो. सारखी खेटे घाला म्हणतोय तो. कसं काय देवा, मला तर आता टेन्शन यायला लागलं बाबा, कसं काय व्हायचं बघू. अरे कोण आहे? प्रिया? काय यार, लगेच ओळखलंस? तू कधी आलीस? मी ठाण्याला गेले होते हेच ना. अगं झालं माझ्या मैत्रिणीच्या हॉटेलचं ओपनिंग, 2 दिवस राहिले, मस्त मज्जा केली आणि आले. मला माहितीये की तुला माझी गरज आहे इथे म्हणून आले. बाय द वे, तू काय एखादी नाटक कंपनी वगैरे जॉईन करतेस का, की मॉडेलिंग वगैरे करायचं काही ठरवलंय? नाही म्हणजे मी बऱ्याच वेळापासून बघते ना, अशी फेऱ्या काय मारते, मध्येच काय बसते, मध्येच काय अशा वेगवेगळ्या पोजेस घेते, म्हणजे नेमकं काय सुरू आहे? हे पण खरं सांगू का, भारी वाटतं. एकदा करून दाखवते का परत? प्लीज प्लीज. चेष्टा काय करतेस माझी? इकडे पायाखालची जमीन सरकली एकतर माझ्या. माईसाहेबांचं कोर्ट भरणार आहे ना आज. अच्छा, म्हणून हे सगळं सुरू आहे का? नाही, इथं नसल्यामुळे सगळी जबाबदारी तुझ्यावर आली आहे ना. तुला सांगू प्रिया, मला तर असं वाटतं की हा पूर्ण वीकच स्किप करून टाकावा. अगं असं कसं? इतके वर्ष हे सगळं सुरू आहे, असा कसा खंड पडणार? आणि तू एवढं कशाला टेन्शन घेतेय? अगं माणसं येतात, बोलतात, त्यांची मतं मांडतात, ते व्यवस्थित ऐकून घ्यायचं, विचार करायचा आणि निर्णय द्यायचा. वर्षानुवर्ष मी बघत आले, माई असंच करते. पण मी कधीच बघितलं नाहीये. हाच तर प्रॉब्लेम आहे ना. कसं डील करणार मी या सगळ्याशी, कसं हँडल करणार आहे? कोणीतरी काही विचारलं आणि लोकांसमोर जाऊन जर बोलती बंद झाली माझी तर. एक मिनिट, अगं किती हायपर होतेस. इकडे इकडे ये, बस. आधी तू शांत हो आणि तुझ्या मनात जे काही विचार असतील ना ते सगळे बाजूला काढून टाक. अजिबात टेन्शन घेऊ नकोस. हे बघ, शांतपणे सगळ्यांचं म्हणणं ऐक आणि योग्य तो निर्णय दे. निवैदेही, मी जितकं तुला ओळखते ना तितकं ठामपणे सांगू शकते की तू योग्य निर्णय देशील आणि योग्य न्यायनिवाडा करशील. तुला खरंच वाटतंय का मला जमेल? अरे का नाही जमणार? न्यायनिवाडा करायचं म्हणजे काय करायचं तर खऱ्याच्या बाजूने उभं राहायचं. आणि ते तुझ्यासाठी एकदम सोपं आहे. का सांगू? कारण की तू खरी आहेस. वैदेही,
तुझ्या मनात जे काही असतं ना, तू ते मन मोकळेपणाने बोलतेस, निडरपणे आपलं मत मांडतेस. तुझ्यासाठी हा लांबचा, हा जवळचा असं काही नसतं. तुझ्यासाठी चूक हे चूक असतं आणि बरोबर हे बरोबरच. त्यामुळे तू योग्य न्यायनिवाडा करशील, खात्री आहे मला. प्रिया, खरं सांगू, तू आलीस तर मला इतकं रिलॅक्स वाटतंय ना, म्हणजे माझं अर्ध टेन्शन गायब झालंय. खरंच तू खूप चांगली मैत्रीण आहेस. आय नो तू आधी नणंद आहेस माझी, पण खरंच तू खूप चांगली मैत्रीण आहेस. अगं, हे असं बॉन्डिंग मला आधी नव्हतं फील झालं. कसं आहे वैदेही, काही लोकांची वेवलेत पटकन मॅच होते, काहींना जरा वेळ द्यावा लागतो. त्यामुळे सगळं छान होईल. बाय द वे, एक रिक्वेस्ट होती. बोल ना. तू आत्ता जे काही करत होतीस ना, ते परत एकदा करशील? खूप मजा येत होती, प्लीज कर ना. तू आल्या आल्या चेष्टा काय करतेस ग माझी? अगं चेष्टा नाही, खूप भारी वाटत होतं, प्लीज एकदा कर ना. काय ते अशी काय नाही, जबाबदारी तुला दिली आहे, तुलाच करावं लागणार. प्लीज तूच जा, तूच कर, मी नाही येणार बघ. नमस्कार 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 नमस्कार. आलात सगळे? पण सगळे इकडे का थांबलेत? आपला माईंचा कोर्ट तिकडे सभागृहात भरतो, सगळ्यांनी तिकडे थांबा, होईल सुरू थोड्या वेळात. काठावर बसून पाण्याचा अंदाज घेताय काय? त्यानं काय होणार आहे? म्हणजे अहो, म्हणजे जंगलाच्या बाहेर राहून वाघाची शिकार होत नसते, तर वाघाची शिकार करायची असेल का नाही, तर बंदूक घेऊन जंगलात शिरायला लागते. हा. काय चाललंय तुमचं? वाघ, बंदूक, शिकार, नीट काय ते सांगा, कोडी घालू नका. अहो, आम्ही तुमच्या भल्याच सांगतोय, तुम्हाला समजून घ्यायचं नाही, त्याला आम्ही काय करायचं? भल्याच? ह्याच्या आधी 1000 वेळा सांगितले तुम्हाला भल्याच. त्याच काय घडलं? त्या नाऱ्याचा खुनी सरळ सरळ तुमच्या हाताला सापडला होता. काय केलं? मातीच ना. चांगली संधी चालून आली ती तुमच्या हातात, त्याचा अभ्यास करा. मला नका ज्ञान शिकव. डोक्यात लोड शेडिंग असले की असं होते बघ, मधनं मधनं फ्यूजच जातो तुमचं. हायच का नाही? अहो, म्हणजे कारभारीन बाई, मला असं म्हणायचं होतं की मधोमध ठेवलेली खुर्ची फक्त लांबूनच बघणार आहात का त्याच्यावर जाऊन कधी बसणार बी आहात? म्हणजे तुम्हाला असं कधी वाटत नाही का हो की कधीतरी आपण बी त्या खुर्चीवर जाऊन बसावं, आपण बी न्यायनिवाडा करावा, आपला बी रुबाब असावा, लोकांनी आपली वाह करावी, असं कधी वाटत नाही? नाही, भले तुमच्या मनात नसल, पण आम्हाला विचारा. आम्हाला नेहमी असं वाटत असतं की तुमची जागा इथं नाही,
तर तिथे तो मान तुमचा आहे. हे तुम्ही आम्हाला सांगायची गरज नाही. ती खुर्ची माझीच आहे असं मला फक्त वाटत नाही. मला माहिती आहे. मला फक्त का नाही हे मधले काटे बाजूला करायचे. काय म्हणाल तुम्ही? काटे? हवा तर त्या खुर्चीवर बसतील ज्याची खुर्ची ती राहील. बाकी सगळे पाणी पाणी. कळल कळल. या राणीवर जेव्हा माझा हुकमाचा एका भारी पडेल का नाही तेव्हा कळल. आता 4 दिवस आम्ही नसणार, म्हणजे या घरच्या माई तुम्ही. त्याचा सगळा कारभार तुम्ही सांभाळायचा. हॅलो. ओ वैदेही तेज प्रताप मक्तेदार उर्फ वहिनी साहेब. कसल्या विचारात? वहिनी साहेब म्हणजे? हो, आता माई साहेबांच्या कोर्टात सगळं तुम्हाला असंच बोलवणार आहेत. वहिनी साहेब, वहिनी साहेब, वहिनी साहेब. प्रिया, माझ्या सर्वात महत्वाच्या मॅचेस नाही मला इतकं टेन्शन आलं नव्हतं जितकं आज आलंय. काय होणार आहे तिकडे नक्की? मी नाही जात. मी नाही जात. नको जायला. शांत. एक काम कर, एक मोठा श्वास घे. घे मोठा श्वास. सोड. व्हेरी गुड. असं 3 वेळा कर. रिलॅक्स. बरं वाटतंय आता? आणि काय ग, कशाला टेन्शन घेतेस? अगं माईने तुला ही जबाबदारी दिली, यातच सगळं आलं. आणि वैदेही, विसरू नकोस, तू एक कबड्डी प्लेयर आहेस. त्यामुळे बिंदास्त राहा. लढणं भिडणं हे तुझ्या रक्तात आहे. रणरागिणी आहेस तू. त्याच्यामुळे रणरागिणी सारखी जा आणि करून टाक. दूध का दूध और पाणी का पाणी. जा. सुनबाई, तयार आहात ना? वेळ झाली. आलेच. या लवकर, वाट बघतायत सगळे. प्रिया, तू येणार आहेस ना सोबत माझ्या? हो, मी येणार आहे. चल. बसा बसा बसा. मंडळी, तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे, माई साहेब काहीतरी महत्वाच्या कामासाठी मुंबईला गेल्या. पण तरीही दर आठवड्याला सुरू राहणारा माईंचं कोर्ट याही आठवड्यात सुरू राहिलं पाहिजे, हाच माईंचा आदेश आहे. माईंनी रमावतीच्या लोकांना जो शब्द दिलाय तो शब्द त्या नेहमी पाळतातच. आणि आज स्वतः माई साहेब मक्तेदार यांच्या सुनबाई वैदेही तेज प्रताप मक्तेदार आजचं कोर्ट सुरू ठेवणार.
एक मिनिट त्या स्वतः या खुर्चीवर बसून न्याय निवाडा करणारे आल्या बघा. या सुनबाई या. नमस्कार. बसा. सुनबाई अहो काय करताय हे? योग्य तेच करते मामा. ही माई साहेबांची खुर्ची आहे. त्यावर बसण्याचा अधिकार फक्त त्यांना. आज मी त्यांच्या ठिकाणी न्यायनिवाडा करायला आले ना, मग ते मी ह्या खुर्चीत बसूनही करूच शकते की. न्याय योग्य होईल ही माझी खात्री. इतकी वर्ष चालत आलेली रीत मोडेल आणि हा निवाडा लोकांना मान्य होणार नाही. मंडळी आम्हाला सांगा, सुनबाईंनी त्या खुर्चीवर बसून न्याय केला पाहिजे की ह्या खुर्चीवर बसून न्याय केला पाहिजे? ह्या खुर्चीवर बसल्या पाहिजे की नाही त्या? हो. बघा लोकांचं पण तेच म्हणणं आहे. बसा तुम्ही. पण मामा मी माई साहेबांच्या खुर्चीवर. अहो एकदा बसून तर बघा या खुर्चीवर. ही काही साधी सुधी खुर्ची नाही सुनबाई. तुम्ही या खुर्चीवर बसल्यानंतर एक वेगळीच ताकद तुमच्यात निर्माण होईल आणि माई साहेब मक्तेदार जसा निवाडा करताना तसाच निवाडा तुम्ही पण कराल. या वैदेही मॅडम, आता बसा खुर्चीवर. मज्जा तर पुढे येणार आहे. साहेब बसा 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 वहिनी साहेब. बसा वहिनी साहेब अहो वहिनी साहेब बसा चेअरवरती. अहो चेअरवर बसा. सुनबाई तुम्ही बरोबर बोलताय. या खुर्चीवर फक्त माई साहेबांचा हक्क आहे. तुमच्यासाठी हा अग्निकुंड आहे. थोडा वेळ थांबा, मग बघा अग्निज्वाला तुमच्या आजूबाजूने तुम्हाला घेरून टाकतात. बाहेर पडणं मुश्किल होऊन जाईल. बसा वहिनी साहेब. बसा वहिनी साहेब. बसा तुम्ही वहिनी साहेब. ठीक आहे. हे काय आहे मामा? हा माई साहेबांचा हंटर आहे. जो कोणी चुकीचा वागतो, अन्याय करतो, माई हा हंटर त्याच्यावर चालवतो. तुम्ही पण हाच हंटर चालवायचा आणि माईंचा वारसा पुढे न्यायचा.
मामा मला नाही जमणार, म्हणजे आय एम सो सॉरी, पण मी नाही करणार आहे. हे बघा मामा, मी माईसाहेबांच्या जागी न्याय निवाडा करायला आली इकडे. आरोपींना शिक्षा देणं हे काम नाही आहे माझं. पण कसं आहे ना सुनबाई, माईंच्या कोर्टात माईंचेच नियम असतात. बरोबर आहे की नाही मंडळी? हो बरोबर आहे. एक मिनिट प्लीज. हे बघा, मी अगदीच समजू शकते की माईसाहेबांच्या कोर्टाचे काही नियम आहेत, पण कोणीतरी चूक केली आहे म्हणून त्यांना असं अमानुषपणे मारणं मला खरंच नाही पटत आहे. आणि आरोपींना शिक्षा देण्यासाठी पोलीस आहेत, न्यायालय आहे. सुनबाई, हे माईंचं न्यायालय. इथं कायदा पोलीस सगळं माईंचं आहे. आणि हे आज नाही, अनेक वर्षांपासून सुरू आहे. लोकांना माईच्या न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. ते कधीच कोणावर अन्याय करत नाही. काय गे टवळे, तू एक दिवसात माईची ओळख मिटवायचा प्रयत्न करायला लागलीस. 100 जन्म घेतलेस ना तरी ते तुला जमायचं नाही. माईचे नियम धाब्यावर बसवायला निघाली काय? आता बघ तुझी कशी वाट लागते ती. ह्याला काय झालं? हे एकदम फिरतं फिरतं कमून बंद पडलं. अरे बाबा, तुला काय झालं आता? एकदम चक्कर करून गपगार पडल्यावर असं एकदम शांत कमून झालं तू? अरे फिरत जा कमून, काय झालं? ह्याला बी असतं. हा या या. हो ऐका ना, मी काय म्हणत या या. आता बाहेरचं सगळं झालं, आता घरातलं ऐका. बोल बोल बोल, तू बोल. अहो लाईट गेली घराची. मग मी काय करू? मी वायरमन आहे का? अहो नाही, तसं नाही म्हणत आहे. म्हणजे अहो मी शेजारच्यांना फोन केला होता तर ते म्हणले की त्यांच्याकडे आहे. म्हणजे काय फक्त आपलीच लाईट गेली? हो असंच वाटतंय. तर काय कळत नाहीये म्हणजे. अरे देवा, ते काय नाही. मी ना आता त्या शोले मधल्या धर्मेंद्र सारखं टाकीवर चढतो, तिथूनच गाव आलो असं करून वरून उडी मारून जीवच देतो. काय अभद्र बोलताय? ए काय अभद्र बोललो मी? काय अभद्र बोललोय सांग ना तू. काय सांगा, तोंड काय बघत बसली माझं? अरे माझ्या थोबाडाकडे काय बघते? जर माझ्यासाठी एक कप चहा घेऊन ये जा. आण लवकर. कपाळाला हात लावत बसली माझ्या बोलण्यामुळं. याचा जीव गेल्यावानी झाले. पेपर नाही इथं वार घ्यायला. मंडळी, न्यायालयाची कारवाई आपण सुरू करतोय. पहिले तक्रारदार आहे गजानन आणि आप्पा. गजानन आप्पा समोर या आणि तुमचे प्रश्न मांडा. नमस्कार वहिनी साहेब. काका प्लीज, तुम्ही मला नावाने हाक मारलं तरी चालेल. असू द्या, पण मी वहिनी साहेबच बोलेल. बोला, काय प्रॉब्लेम आहे तुमचा? वहिनी साहेब, 1 वर्ष आधी याच्या बापानी माझ्याकडून काही पैसे उसने घेतले होते. अहो आता वर्ष संपत आलं तरी बी माझे पैसे अजून काय परत दिले नाही. बाप्पा काय बोलताय? अहो मी सगळे पैसे दिले तुमचे, फक्त शेवटचा हप्ता राहिलाय 5,000चा. नाही मग तो तरी कशाला ठेवायचा? देऊन टाकायचा ना. आणि पैसे देणं जर जमतच नाही तर घ्यायचीच कशाला? आता कधी देशील पैसे? माझे लाकडं पर सरणावर गेल्यावर. 1 मिनिट आप्पा, व्यवहार माझ्या वडिलांसोबत झाले. आता माझे वडील जाऊन 5 महिने झाले. आता तुमच्यात काय व्यवहार झाले, नेमके किती पैसे दिले हे मलाही नाही माहीत ना. आता तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही म्हणाल ती रक्कम द्यायला मी तयार झालो.
अहो आप्पा तुमचे पैसे ठेवून मला काय मिळणार आहे? एक मिनिट काका, मला एक गोष्ट सांगा, त्यांनी ह्या आधीचे सगळे हप्ते क्लिअर केलेत का? हो दिले. मग शेवटचा हप्ताही देतील ना ते? अहो वहिनी साहेब, 2 महिने झाले, आज देतो, उद्या देतो, परवा देतो. अहो फोन केले ना तर फोन बी उचलत नाही. आता उद्या जर गेला कुठं पळून तर कुठं शोधायचं याला मी? आप्पा पळून जायचं असताना कधीच पळून गेलो असतो, तुमचे पैसेही नसते दिले. आधीच सांगितलं माझे वडील वारलेत, आधीच अडचणीत आलोय, त्यात घरादाराची सगळी जबाबदारी माझ्यावर येऊन पडली आहे. त्यात ड्रायव्हरचं काम करतो मी, पगारही कमी आहे. तू ड्रायव्हर म्हणून काम कर, नाही तर तिकडे हमालकी कर, पण मला माझे पैसे आजच्या आज पाहिजे म्हणजे पाहिजे, बस. आपण थोडं तरी समजून घ्या ना. हे बघ, मला काही समजून घ्यायचं नाहीये. पेटू दे, चांगला भडका होऊ दे. काय भारी मज्जा येते मला आज वैद्यची फजिती बघताना. काका, हे बघा, मला माहिती आहे त्यांनी तुमचे पैसे देणं बाकी आहे, पण न्यायालयात ही भाषा वापरू नका. मग याला समजेल अशी कोणती भाषा आहे का या जगात, ते तुम्हीच सांगा. पण न्यायालयात बोलण्याची एक पद्धत असते, हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही पडली पाहिजे काका. एक काम करा, सध्या तुम्ही जरा बाजूला थांबा, आपण ह्यावर काहीतरी मार्ग काढूया. विक्रांत, ए विक्रांत, बाहेर ये. अरे तेजादा, नमस्कार. तू माझ्याकडे? शीतलला बोलव. काय झालं दादा? शीतलला बोलव. शीतल, काय केलं दादा हिने? हिनं काय केलेलं नाहीये. एक माणूस जबरदस्ती करतोय तिच्यावर, त्याला लाईनीवर आणायला आलोय. शीतल, कोण त्रास देते तुला? सांगायचं नाही का मला? तू. दादा मी? हो तूच. आज घरी कोण आलं होतं रे? हा, हिला बघायला स्थळ आणलं होतं तू? जबरदस्ती हिचं लग्न लावतोय? कारण फाडून टाकी ना. आणि बघ, ही जशी तुझी बहीण आहे ना, तशी माझी पण बहीण आहे, आणि सगळ्यांचं रक्षण करायला हा तेजस समर्थ आहे, कळलं का? हे बघ विक्रांत, फुल अँड फायनल सांगतोय, हिचं शिक्षण पूर्ण व्हायच्या आधी आणि तिच्या मर्जीशिवाय जर तिचं लग्न लावण्याचा प्रयत्न केला ना, तर गाठ माझ्याशी आहे बरं का. नाही करणार दादा, शपथ आहे, नाही करणार. नाही करायचंच नाही. आधीच माझं डोकं फिरलंय, तू आणि फिरवू नकोस. तुला जड झाली असेल, पण माझी बहीण मला जड नाही. शीतल, इथून पुढं कसलाही त्रास झाला, काही अडचण आली, रात जसा फोन केला ना तसा मला फोन करायचा. हा, काळजी नको करूस, तुझा भाऊ आहे तुझ्या पाठीशी.